खिलाड़ी है। एक तरफ सौरभ मोहिते के ऊपर भी निगाह रहेगी। सनीश सालवी जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। साइराज यादव, प्रणव पालांडे, ऋषि कदम, संकेत गढ़ची, राकेश मालिम, आयुष साळवी, सूरज कोचरे, साई नलवडे, साइस गुंजाळ, अभि शिंदे। सनीश सालवी ने प्रभावित किया था पहले दिन और उसके साथ संकेत गढ़ची का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा था। क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणखीन एक कबड्डीमधील एक मोठं नाव मित्रांनो, अर्थातच ज्यांनी कित्येक खेळाडू घडवले आणि महाराष्ट्र निवड समितीवर एक मोठं पद देखील त्यांच्याकडे वाटपड पाहतोय। सन्माननीय आदरणीय प्रतापराव शिंदे यांचं देखील आगमन झालंय क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी। त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत सर। संघर्ष की तरफ से बहुत ही शानदार तरीके से टैकल किया गया। एक पॉइंट इनके लिए खाता खुलता बहुत संघर्ष क्रीडा मंडल का। आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी माजी आमदार सन्माननीय आदरणीय सदानंदजी चव्हाण उपस्थित राहिले। मी या न्यूहिंदेवचे क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने क्रीडा रसिकांच्या वतीने विनंती करतो, आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार आपण चव्हाण साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे। संकेत गढ़ची रेड कर रहे हैं। उच्च कद के खिलाड़ी हैं और पहले दिन में बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था, प्रभावित किया था सनी और संकेत गढ़ची ने। मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए, लंबे पैर है, टच करने की कोशिश, सुरक्षा पंक्ति अब दबाव बनाने की कोशिश कर रहे हैं। चेन का बहुत ही अच्छा इस्तेमाल करते हैं संघर्ष के खिलाड़ी। दोनों तरफ से एक एक पॉइंट। अभी तो मुकाबला बिल्कुल बराबर है। शैलेश डू और डाई पर खेलने के लिए तैयार, डू और डाई। मैदान के थोड़ा सा राइट कॉर्नर की तरफ चले गए, टो टच करने की कोशिश। लंबे कद के खिलाड़ी हैं, इन्होंने दूसरे दिन में प्रभावित किया था, बहुत ही अच्छा प्रदर्शन किया था अम्रे और शैलेश। टीम जाके पॉइंट लेना चाह रहे हैं, डू और डाई है। पीछे से खिलाड़ी आके एक बार फिर टक्कर करने की कोशिश कर रहे थे, कपर होल्ड करना, एंकल होल्ड किया गया। सही सोच के साथ इस पर गुरुकुल खेल रही है। 30 सेकंड का समय है और रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन सर बांद्रे यांचं देखील आगमन झालंय। मी विनंती करतो बापू गुडेकर अर्थात उदय गुडेकर आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते नितीन मांद्रे सरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। पलंडे ने पॉइंट लिया है, क्या बात है, बहुत सुंदर तरीके से वह पॉइंट लिया। टैकल करने की कोशिश की गई थी लेकिन कमजोर कोशिश थी। इस वक्त गुरुकुल 4 संघर्ष के नंबर 1, 3 की बढ़त गुरुकुल के पास। लेफ्ट कॉर्नर की तरफ खिलाड़ी चले गए हैं। अब चक्कर इस मुकाबले में एक तरफ शैलेश और बाबू अपने दोनों ने मिलजुल कर बहुत अच्छा काम किया। कल दोनों का प्रदर्शन बहुत ही बेहतरीन था और इसीलिए देखिए आज सेमीफाइनल का मुकाबला आप खेल रहे हैं 4-1, 3 अंकों की बढ़त गुरुकुल के पास। और पहले के दिन की कहानी यादगार इसलिए रही है क्योंकि ये जो खिलाड़ी आपके स्क्रीन पर है ना, इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। संकेत गढ़ची, 4 खिलाड़ी मैदान के अंदर है, 4 के डिफेंस में संघर्ष की टीम खेल रही है। अब चक्कर ज्यादा आक्रमण नहीं कर रहे, उसकी वजह है 3 अंकों की बढ़त और यहां से प्लान थोड़ा सा चेंज करने का प्रयास करेंगे, थोड़ा इंतजार करेंगे, वेट एंड वॉच। 4-1 फिलहाल ये खिलाड़ी जिन्होंने हमेशा बहुत अच्छा प्रदर्शन किया है, परसूट करने का प्रयास किया गया। किक का क्या इस्तेमाल, साइराज टीम के कप्तान खड़े हैं सीनातान, इस बार इस खेल को बनाया आसान। साइराज, वाह क्या बात है। 5-1 यस, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेशजी मोरे यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय। न्यूहिंदेवच्या क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं इथे यथोचित सन्मान करण्यासाठी विनंती करतो। संतोषजी शिर्के आपणास विनंती करतो, एक राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय कोच संतोषजी शिर्के आपणास विनंती असेल आपले शुभे असते आपण मोरे सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे। खास दापोलीहून या स्पर्धेसाठी दाखल झाले तर एक दर्जेदार खेळाडू होते, 7 स्टार दापोली, त्यातील स्टार खेळाडू कर्णधार होते, चांगला आठवतंय।
त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. पलंडे ने बहुत ही अच्छा काम किया, ऑल आउट किया संघर्ष चैप्लिन को और 2+2 4 पॉइंट आपको मिलेंगे. अब चाकर खेल बदल रहा है 10-1. शैलेश सबसे बेहतरीन खिलाड़ी है, बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया और सामने से ब्लॉक करने की कोशिश, मछली की तरह से ट्विस्ट किया गया, मिडलाइन की तरफ 1 पॉइंट शैलेश के लिए मिलेगा. अब 1 पॉइंट से आंकड़े बदलते हुए 2-10. दर्शक काफी संख्या में मौजूद है. सुधीर भोसले क्रीडा नगरीमध्ये आपण बघू शकता प्रेक्षकांनी प्रचंड Yes, गर्दी sir. केली. प्रतापराव शिंदे आमच्या विनंतीला मान देऊन मंचावरती हजर आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय प्रतापराव शिंदे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. इस वक्त गुरुकुल के पास फिलहाल 9 अंकों की बढ़त है. शानदार का खेल रहे हैं खूबसूरती के साथ. चर्चा हो रही है बीच मैदान पर और बहुत सारे मेहमान हैं. तो चलिए एक बार बाबले की तरफ बढ़ते. ओवर टू बाबले. विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून इथे बघा प्रत्येक दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रत्येक दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा देखील किताब असणार आहे आणि पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे ठरला होता साहिल माने आणि अमरसिंग कश्यप. साहिल माने आणि अमरसिंग कश्यप आपणास विनंती आहे की आपण मंचाच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला साहिल माने तदनंतर साहिल माने दापोली संघाचा तदनंतर अमर कश्यप निविंदविधी संघाचा आपण मंचाच्या डाव्या बाजूला ताबडतोब हजर व्हा. संकेत गढ़ची ने जबरदस्त तरीके से एंकल किया. क्या जबरदस्त एंकल होल्ड था और ऑलराउंडर खिलाड़ी है. दिखाई रहे कि इस खिलाड़ी के ऊपर बहुत अच्छा प्रदर्शन इनका भी रहा है. प्रणब पलांडे थोड़ा सा समय ले रहे. 12-2 है. 10 अंकों की बढ़त इस वक्त गुरुकुल के पास है. तो इसीलिए ज़्यादा जोखिम नहीं उठा रहे हैं. जो कुछ करना है वो शैलेश को करना है. जो कुछ करना है इस वक्त आमरे सब आपको करना है. मैदान के दोनों ओर आक्रमण करने की पूरी कोशिश तो बिल्कुल कर रहे हैं. अच्छा प्रयास. उच्च कद के खिलाड़ी हैं. कल डोमिनेट किया था अमर टीम को. अब इस मुकाबले में और बेहतर खेल करने की जरूरत होगी. 12-2. सदी सालवी, नवद पालांडे, संकेत गढ़शिबा ये 3 खिलाड़ी उभर कर आए थे पहले दिन. बहुत ही शानदार असरदार प्रदर्शन रहा था दोनों का. संतुलन अच्छा है. टोटस करने की कोशिश कर रहे हैं. फिलहाल सुरक्षा पंक्तियां पूरी तरह से चौकन्नी है. पॉइंट लेने का कोई अवसर नहीं है. इस वक्त इंतजार करें एक अच्छे मोमेंट का बाद. संघर्ष किटा बेटा चिपलून शैलेश. मेहनत आपको करनी पड़ेगी. वैसे मेहनत तो कर रहे हैं, ऐसा नहीं कि मेहनत नहीं कर रहे हैं. मैदान के राइट कॉर्नर की तरफ आए. फुल हाउस खेलते हुए गुरुकुल की टीम. इस बार मिडलाइन की तरफ आए एम्प्टी रेडे. डू और डाई पर खेलने का प्रयास हो जाएगा. डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. स्पेशलिस्ट खिलाड़ी बीच मैदान पर है. प्रणव पालंडे अंदर जाके पॉइंट लेना चाह रहे हैं. डीप कितना जाएंगे देखने वाली बात है. पॉइंट तो आपको लेना है. ज्यादा अंदर चले गए. ज्यादा अंदर चले गए और संघर्ष ने शिकार किया. तीसरा अंक प्राप्त किया है. 3 क्या मुकाबला चल रहा है. अब 9 की बढ़त गुरुकुल के पास. टू और डाई. सामने से ब्लॉक किया खूबसूरती के साथ. पीछे से सपोर्ट आया. 1 अंक गुरुकुल को मिलेगा. 13-3. 13-3. इसका मतलब इस मुकाबले में अभी भी बहुत ज्यादा बड़ी बढ़त है गुरुकुल के पास. इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. सनी सालवी उच्च कद के खिलाड़ी है और सनी सालवी उसके साथ अगर देखें तो संकेत गढ़शी. दोनों का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा था. थोड़ा सा खेल धीमा कर रहे हैं और उसकी वजह है 10 अंकों की बढ़त गुरुकुल के पास. शैलेश मेहनत कर रहे हैं. बढ़िया काम करते हैं. दोनों तरफ से आक्रमण करने की कोशिश टच करने के प्रयास किया. किक लगाने का प्रयास किया.
कामयाबी नहीं मिली है। सुरक्षा पंक्तियां पूरी तरह से चौकन्नी है और इस वक्त इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए। अच्छा प्रदर्शन दोनों टीमों ने बिल्कुल किया है। सायरा जाधव टीम के कप्तान, एक बार परसूट किया था और पॉइंट दिया था। स्किलफुल खिलाड़ी है, टीम की कप्तानी कर रहे हैं और अब जाकर हॅलो. थोड़ा सा समय ले रहे हैं। क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर आमच्या न्यू हिंद विजय संघाचे एक दिग्गज खेळाडू आणि आपण पाहिलं तर प्रांजळ पवार यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय आणि टीम के आणि कप्तान त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो आमच्या न्यू हिंद विजय खेळाचे संघाचे रामा मोरे आपल्यास विनंती करतो आपले शुभ हस्ते राम मोरे आपल्यास विनंती करतो आपले शुभ हस्ते प्रांजळ पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे. शुक्रिया डीजे। तो गुरुकुल के पास सौरभ मोहिते बहुत ही अनुभव खिलाड़ी है। सनी सालवी, सायरा जाधव, प्रणब पालांडे, ऋषि कदम, संकेत खड़सी, राकेश मालिम, आयुष सालवी, सूरज खुचरे, साहिल नलावडे, साईश गुंजाळ, अभि शिंदे। टू और डायरेक्ट प्रणब पालांडे भी बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। शानदार खेल इनका भी रहा है, लेकिन अब डू और डाई है और खूबसूरती के साथ राइट कॉर्नर पर टैकल किया गया। दोनों हाथों से थाई होल्ड करने की पूरी कोशिश की गई और उसका फायदा मिला। यहां से भी बट थर्ड रेड है। अब गुरुकुल भी जवाब देना चाहेगा। स्पेशलिस्ट खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर है बाबू आमरे। कल इनका प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा था। शैलेश्वर बाबू सामने से ब्लॉक किया करने की कोशिश, लेकिन दोनों तरफ से एक एक पॉइंट मिलेगा। लॉबी में चले गए थे, टच नहीं किया गया था, इसीलिए एक पॉइंट आपको मिलेगा। मतलब दोनों तरफ से एक एक पॉइंट है। 14-5 संकेत खड़सी तुरुप का पता है गुरुकुल टीम का। 6 खिलाड़ी मैदान के 6 के डिफेंस में इस वक्त संघर्ष की टीम खेल रही है। मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ आए, सेंटर को टारगेट करने की कोशिश। लंबे कद के खिलाड़ी, पैरों का बहुत अच्छा इस्तेमाल, फुटवर्क बहुत ही बेहतरीन है। और अब जाकर 14-5 दर्शक काफी संख्या में मौजूद है। पवन तलाव के इस खूबसूरत ग्राउंड पर स्वर्गीय सुधीर भोसले क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकता प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली। शैलेश रेड करने के लिए बिल्कुल तैयार इस वक्त गुरुकुल का खेमा और उनके समर्थक संघर्ष के लिए भी बिल्कुल इस वक्त समर्थन मिलेगा। कल कमाल का प्रदर्शन एफर्टलेस तरीके से खेले थे। तकनीक बहुत अच्छी है, फुटवर्क अच्छा है, शरीर का संतुलन अच्छा बनाते हैं और अच्छी पोजीशन में आके वो पॉइंट लेते हैं। साइराज जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। और उसके साथ रोहिल साहिल नलावडे, साहिश गुंजाल, राकेश मालिम, ऋषि कदम। बहुत करीब है, करीबी मामला है। कितने पॉइंट मिलेंगे देखने वाली बात है। 1 2 3 4 कितने? 4। प्रेक्षकांचा एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। 4 शिकार, अतिशय दर्जेदार। परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, सातत्यानं दर्जेदार कामगिरी करतात गुरुकुलची कामगिरी अप्रतिम। विजयाचा गुलाल उधळायचा आणि त्यासाठी मैदानावरती दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहू शकता शानदार कामगिरी करत असताना 18-5 गुरुकुल क्रीडा मंडळ आणि संघर्ष क्रीडा मंडळादरम्यान अत्यंत महत्त्वाचा सामना टोटच करण्याचा प्रयत्न झाला। अतिशय सुंदर कामगिरी आतापर्यंत झालेली आहे। किकचा चांगला वापर, परंतु कौतुक करावे लागेल गुरुकुलच्या डिफेंडरचं, तेही या ठिकाणी तयार आहेत। जर्सी क्रमांक 11 साई नलावडे। ओहो, प्रयत्न तितका चांगला नव्हता। 1 पॉइंट आणखी मिळणार आहे। किकचा अप्रतिम वापर आणि शैलेशला टिपलेला आहे, थर्ड रेड आहे। प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल निग्राचे सुद्धा असणारा या खेळाडूंसाठी। साकळ्यांचा अप्रतिम वापर। गुरुकुल शानदार दमदार कामगिरी करत असताना 22-5 मोठी आघाडी गुरुकुल संघाकडे। ऑल आउट।
खरं तर अभिजित देबा ज्याचा क्रमांक 11 आहे आणि त्याने देखील प्रभावी कामगिरी केली. जिल्ह्याच्या संघासाठी देखील त्याने दर्जेदार कामगिरी केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला संकेत गडचे या सामन्यामध्ये निश्चितच त्याची कामगिरी प्रभावी परंतु सागिक चांगली कामगिरी आज गुरुकुल संघाने केले. या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागते. संघर्ष क्रीडा मंडळाला एक एक पॉईंट करतात ते झगडत आहेत. 5-22 कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी अमर कश्यप आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा जो मानकरी ठरलेला आहे साई, हे दोन्ही खेळाडू आता व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपला यथोचित गौरव या ठिकाणी केला. प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार आपल्याला मिळणार आहे. बाबल्या यानंतर पहिल्या दिवसाचा मानकरी आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाचा मानकरी ठरलेले दोन्ही खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि पहिला दिवस अतिशय दर्जेदार ठरलेला आहे तो खरं तर दापोली संघासाठी. परंतु पहिल्या दिवसाचा मानकरी ठरला साहिल माने. टाळ्यांचा गजर होतोय मैदानावरती. आणखीन एक वाव मोमेंट आलेला आहे. गुरुकुल संघ अप्रतिम कामगिरी करतो का शैलेश बघूया. शैलेश इथे जबरदस्त कामगिरी केलेली आहे. साहिल माने आपल्या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजक आणि प्रसिद्ध उद्योजक योगेशजी पवार यांच्या शुभ हस्ते साहिल माने याला प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार दिला जाईल. त्याचे स्पॉन्सर आहेत राजूजी शिंदे, त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आता योगेशजी पवार साहेब तुमचेही मनापासून धन्यवाद. सर्व पारदर्शक आपण स्पॉन्सर केलेले आहेत. तर साहिल मानेनं पहिला दिवस गाजवलाय. तमाम प्रेक्षकांना विनंती या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. दापोलीचा सुपरस्टार अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या दिवसामध्ये प्रतिस्पर्ध्यांवरती कुरघोडी करण्याचे काम केलं, डॉमिनेट करण्याचे काम केलं. साहिल अभिनंदन. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा मानकरी ठरलेला खेळाडू आहे प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार. आणि हा पुरस्कार देण्याकरता महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन करता निवड समिती करता देखील त्यांचं काम मोठं राहिलेलं आहे. आजही इथल्या सामाजिक क्षेत्रामध्ये देखील खूप चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपल्याबरोबर आदरणीय सन्माननीय प्रतापराव शिंदे साहेब आहेत. रामवर्धाने मध्ये आत्ताच जी कबड्डीची स्पर्धा झाली, क्रिकेटच्या मॅचेस, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. आणि रामवर्धाने जी आपली संस्था आहे, ट्रस्ट आहे, त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. तर प्रतापराव शिंदे साहेबांना विनंती करेल यानंतर पुढचा पुरस्कार जो आहे तो आपल्या शुभ हस्ते दिला जाणार आहे. दुसरा दिवस गाजवलाय त्याची डुबकी सगळ्यांना आवडली असेल. त्यानं केलेले टोटस आवडले असतील, त्यानं हँडटच केलेले तुम्हाला आवडले असतील. 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं. मला वाटतं या रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य म्हणून, कदाचित महाराष्ट्राचं भविष्य म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. तो खेळाडू आहे अमर कश्यप. जोरदार टाळ्यांचा गजर अमर कश्यपसाठी. दुसरा दिवस गाजवलेला आहे. आदरणीय प्रतापराव शिंदे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते अमर कश्यप याचा गौरव आपण करायचा आहे. राजू शिंदे प्रायोजक आहेत, अर्थात प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार. स्मार्ट खेळ केला म्हणून स्मार्ट वॉच त्याला यशवंत एंटरप्राइजेस राजूजी शिंदे राजेश शिंदे तुमचे मनापासून धन्यवाद. आज आमचे प्रायोजक यशवंत एंटरप्राइजेस आणि एक मंगेजी पवार आपण एक आणखीन अमर कश्यप आपण तिथेच थांबा. प्रतापराव शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मान झालाय. पण कबड्डीच्या खेळावरती नितांत प्रेम आहे. लाल मातीत ते घडले, लाल मातीत वळले. आणि आपली जी मुलं आहेत इथले जे खेळाडू चांगली कामगिरी करतात ते बघितल्यानंतर 1000 रुपये पारितोषिक काल पण आलं होतं. आणि आजही या ठिकाणी अमर कश्यपला मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मंगेशजी पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गॅलरीमध्ये एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या अमर कश्यपसाठी. ये भविष्य, ये वर्तमान है. और अमर कश्यप कैसा लग रहा है आपको एक बार फिर ये कबड्डी का खेल कैसा लग रहा है? एक बार फिर आपको 2000 का इनाम मिला और इतना सारा प्यार मिल रहा है. बहुत ही अच्छा लग रहा है और होम ग्राउंड है. फाइनल मारना यही लक्ष्य है हमारा. क्या बात है. फाइनल जीतना चाहेंगे, फाइनल टाइटल जीतना चाहेंगे अमर कश्यप. थैंक यू सो मच.
बाबल्या पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय. महत्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. 13-14-23 सामना मैदानावरती. हेलेकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. दिग्गज मान्यवर व्यासपीठावरती आहेत. दापोली तालुका पंचप्रमुख या ठिकाणी दिनेशजी रुके साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपला सौरभ जो एक उत्कृष्ट कबड्डीपटू पण आहे आणि आपल्या मंडळाचा सदस्य पण आहे. मी सौरभला विनंती करेन दिनेशजी रुके यांचा यथोचित सन्मान आपण करावा. दापोली तालुका पंचप्रमुख दिनेशजी रुके यांचा यथोचित सन्मान या मंचावरती संपन्न होतो आहे. दापोली तालुका पंचप्रमुख दिनेशजी रुके साहेब आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सौरभ नाटोसकर एक उत्कृष्ट फिल्डर आहे क्रिकेटमध्ये आणि कबड्डीपटू म्हणून देखील एक मोठा खेळाडू आहे. सौरभ नाटोसकर यांच्या शुभ हस्ते दिनेश रुके यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय प्रतापरावजी शिंदे साहेब थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दिनेश रुके यांचा सन्मान आपण पाहू शकता. मायेची शाल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक अत्यंत आकर्षक ट्रॉफी देऊन आज सन्मान त्यांचा केला जातो आहे. हळूहळू या मॅच मध्ये संघर्ष क्रीडा मंडळ कमबॅक करत आहे. बघूया काय 15-23 करेड मुन्ना पवार आपण व्यासपीठावरती या. दुर्बा स्पोर्ट लाईव्ह सध्या हे लाईव्हचं जग आहे. आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट लाईव्ह होते. तर आपल्या चिपळूणमध्ये देखील लाईव्ह करणारी अनेक मंडळी तयार होतात. ह्या अभिमानाची गोष्ट आहे. सुयोग लाले यांना विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. डीजे मास्टर आपण थांबायचे. मुन्ना पवार यांच्या शुभ हस्ते सुयोग लाले. सध्या आपण यॉर्कर स्पोर्ट वरती युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा पाहतोय. तर आपल्या चिपळूणमधील सुपुत्र आहेत सुयोग लाले जे दुर्बा स्पोर्ट युट्यूब चॅनल चालवतात. दापोलीचे सुपुत्र आहेत आणि रत्नागिरीमधील माणसं देखील आता सध्या लाईव्हच्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. दापोलीचे सुपुत्र आहेत त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातो आहे. मुन्ना पवार यांच्या शुभ हस्ते आज सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. मैदानावरती 23-16 अशी स्थिती आहे. मध्यंतराला खेळ थांबलेला आहे. हॅलो. यानंतर होणारा अंतिम सामना न्यू इंडिया विजय क्रीडा मंडळ चिपळूण विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. यानंतर होणारा अंतिम सामना न्यू इंडिया विजय क्रीडा मंडळ चिपळूण विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ. दोन्ही संघांना पहिला पुकार. चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. न्यू इंडिया विजय क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2025 आणि अर्थातच सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण पोहोचलोय. आणि यानंतर बघा जी लकी ड्रॉचं आयोजन केलं आपण त्याचं ओपनिंग देखील असणार आहे. लकी ड्रॉ सोडत या सामन्यानंतर केली जाईल. अजूनही क्रीडा रसिकांना विनंती असेल ज्या कोणाला कुपन्स घ्यायची असतील त्याने व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे महिलांसाठी सोडत असेल आकर्षक पैठणी तर पुरुष वर्गासाठी असेल आकर्षक स्मार्ट वॉच. तर विनंती असेल ज्यांना कोणाला कुपन खरेदी करायची असेल तर अद्यापही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संपर्क साधा. लकडाची सोडत काही क्षणातच केली जाणार आहे. आपलं तिकीट आत्ताच बुक करा. फक्त 10 रुपयामध्ये आपलं नशीब आजमावून पहा. डीजे मास्टर. 23-16 अशी स्थिती मैदानावरती. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. 23-16 मध्यंतराला खेळ थांबलाय. बाबल्या अत्यंत महत्वाचा सामना आहे. संघर्ष संघांना आपण काल देखील पाहिलं होतं की
पहिल्या हाफमध्ये ते बॅकफुटवर असतात पण दुसऱ्या हाफमध्ये ते कमबॅक करतात. समोर एक दावेदार संघ आहे अर्थात गुरुकुल संघ, त्यांच्याकडे जे 7-8 खेळाडू आहेत फॉर्ममध्ये आहेत आणि त्या संघाला पराभूत करण्याकरता ते कशा प्रकारे निकराचे झुंज देतात ते पाहणं उत्सुकतेचा विषय असेल. नक्कीच प्रशांत, आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात देखील दापोलीचा संघ खूप बॅकफुटवर होता, परंतु सामना शेवटच्या चढाईपर्यंत गेला होता. या सामन्यात देखील बघा संघर्ष करणार, कारण एक दर्जेदार संघ आहे आणि त्यानंतर 16-23 हा फरक मोठा नाही आहे. मी म्हणतो एखादा लोन बसला तर कमबॅक करू शकतात आणि सामना क्रीडा संघांच्या माहितीसाठी अत्यंत जबरदस्त देखील होणार. शैलेश महत्वाचा खेळाडू आहे, त्याचबरोबर बाबू आंबरे, हे दोन महत्वाचे एरिया आहेत आणि राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर त्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे. या संघर्षामध्ये आता तुम्ही कशा प्रकारचा समन्वय साधता, कोऑर्डिनेशन काय असेल आणि दबावाला न या ठिकाणी झुकारून या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल. नक्कीच दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. 23-16 आपण सद्यस्थिती पाहतोय. मंडळाच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, 62 वर्षाचा आपला हा प्रवास आहे. बरीचशी मंडळी आता प्रेक्षक ते उभे आहेत, तर आपण त्यांना गॅलरीमध्ये बसण्याची विनंती करा प्लीज. आणि गॅलरीमध्ये बसायचंय. प्रेक्षकांना विनंती आपण गॅलरीमध्ये बसा. तमाम प्रेक्षक विनंती आपण इथे उभे राहू नका, गॅलरीमध्ये बसा. हे प्रवेशद्वार पूर्णपणे मोकळे ठेवा. आपल्याला नम्र विनंती आहे दोन्ही बाजूला. महिलांनी देखील बसून घ्यायचंय, महिलांनी बसून घ्या. त्या ठिकाणी देखील काही प्रेक्षक आहेत, त्यांनाही विनंती आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. पहिला दिवस गाजवला होता साहिल मारेने, दुसरा दिवस गाजवला अमरसिंग कश्यप, जो युवा खेळाडू तो प्रभावित करतोय. तर दुसऱ्या बाजूला शैलेश आणि बाबू आंबरे, दोघांवर त्याचं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, 1 पॉइंट घेतलाय. दुसऱ्या हाफमध्ये सुरुवात चांगली झालेली आहे. संघर्ष क्रीडा मंडळाला कालही आम्ही पाहिलं होतं, कालही त्यांनी सुरुवात थोडीशी खराब केली, बॅकफुटवर गेले, पण दुसऱ्या हाफमध्ये ते कमबॅक करतात. हे आपण काल पाहिलं होतं. आता सुरुवात खूप इथं दुसऱ्या हाफची खूप चांगली झालेली आहे. 17-23 संकेत आपण पाहतोय. गडशी एक हुकमी एक आहे, गुरुकुल संघाचा चढाईसाठी सज्ज झालाय. 2-1-1 2-2 क्षेत्ररक्षण असलेल्या खेळाडूसाठी आणि इथून मात्र बघा 17-23 गुणफलक असताना संघर्ष मात्र चांगल्या प्रकारचा संघर्ष करतोय. त्यांना ठाऊक आहे इथे जर आपण जिंकलो तर टिकलो, हरलो तर बॅक टू द पॅवेलियन. अत्यंत महत्वाचा मॅच है, डू और डाई. डू और डाई पर खेलने की पूरी कोशिश आएगी. देखिए ये आवाज आ गई, डू और डाई पर खेलने का प्रयास. संघर्ष ने प्लान बनाया है, योजना के अनुसार वो कितना सक्सेसफुल हो जाएंगे वो देखना बहुत जरूरी है. लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए, लंबे हाथ है, बहुत अच्छा खेल रहे हैं. संघर्ष में आदमी बिल्कुल अकेला होता है और जीतने के बाद, सफलता के बाद दुनिया आपके साथ. ओ माय गॉड, गलती हुई है, तालियां बज रही है, टाळ्यांचा गजर सुरू झालाय. आता उत्कंठ शिगेला पोहोचेल, सामना रंगात येतो का ते पाहूया. नक्कीच प्रशांत, आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शैलेश ह्या खेळाडूंनी क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. पहिल्या दिवशी देखील जबरदस्त खेळ केला होता आणि खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय खेळाडू देखील असेल आणि तदनंतर त्याचा जो कॉन्फिडन्स या स्पर्धेमध्ये वाढला आहे. कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बॅकफुटवर असताना संघाने संघर्ष करून आपला सेमीफायनलचं स्थान पक्क केलं होतं चढाईसाठी. जर्सी नंबर 6 खेल को थोड़ा दिमाग करेंगे. गुरुकुल की टीम जो है वो खेल को दिमाग कर रहे हैं, उसकी वजह है 23-18. लेकिन अभी भी जो फासला 7 का फासला बना हुआ है, 7 खिलाड़ी मैदान के अंदर है. संघर्ष के 7 खिलाड़ी है, एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात. प्रशांत, मी सांगितलं होतं जर का हा लोन बसला पुन्हा एकदा गुरुकुलवर तर नक्की मोठं कमबॅक असेल. 3rd रेड. शैलेश स्पेशलिस्ट खिलाड़ी है, इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. 3 खिलाड़ी सुपर टैकल करने का भी अवसर है. लंबे हाथ है, लंबा कद है. दुसऱ्या हाफ मध्ये टाळ्यांचा गजर वाढला, याचा अर्थ काय तर सामना रोमर्षक होतोय. प्रशांत, कानून के भी हाथ लंबे होते हैं, इथे शैलेशचे हात लंबे आहेत आणि त्याचा वापर करतोय. जी हाँ, और बहुत चतुराई के साथ खेल रहे हैं. खूप चांगला खेळतोय मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला बघूया साईराज. ओहो, पकडले. सतत 3 पॉइंट. आणि आपण गॅलरीमध्ये पाहू शकता, गॅलरीमधनं टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. आणि जी परंपरा काल आपण बघितली संघर्षाची, दुसऱ्या हाफमध्ये ते कमबॅक करतात. आज तसंच घडतंय मैदानावरती.
नक्कीच आपण पाहिलं तर इथे काय जबरदस्त मी सांगितलं होतं प्रश्न वाणी केली होती मध्यंतराला की संघर्षाने हा लोण जर मारला तर नक्कीच संघर्ष आता इथून मात्र आतापर्यंत संघर्ष केलाय पण हाच जर टिकवला तर ते सामना देखील जिंकू शकतात. खेळाडूने आणलाय जणू काय युद्धाचा आव, खेळाडूने जणू काय आणलाय युद्धाचा आव, चांगलाच रंगलाय दुसरा डाव, हा सामना पाहण्याकरता उभा टाकलाय अख्खा गाव. या सामन्यात कोण करणार आपलं नाव, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, हा दुसरा डाव, दुसरा पडाव रंगलाय. प्रेक्षकांना हेच बघायचंय. मोरे साहेब या ठिकाणी सामना रंगलेला आहे आणि आता अशा प्रकारचे सामने बघायला प्रेक्षक येतात. हळूहळू टाळ्यांचा गजर सुरू झालाय. 23-23 सामना बाबल्या बरोबरीत आहे. पुलाव दोनों तरफ टीमें बहुत ही अच्छा खेल. प्रेक्षकांना विनंती इथे प्रवेशद्वारावरती थांबू नका प्लीज प्लीज. प्रेक्षक इथे जे प्रेक्षक आहेत इतक्या चांगल्या गॅलरीची व्यवस्था करण्यात आली तर गॅलरीचा वापर करा, गॅलरीमध्ये बसून घ्या प्लीज, रिक्वेस्ट है. अच्छा खेल मैदान के अंदर हो रहा है. 23-23 मैच बराबरी पर है. कांटे के टक्कर देखने का मौका मिलेगा. दिल की धड़कन. पिछले मैच में सेमीफाइनल का मुकाबला भी बिल्कुल रोचक हुआ था और यह भी मुकाबला बिल्कुल रोचक है, मजा आ रहा है. डायमंड कट डायमंड शैलेश 4 ओवर सन्नाटा, कोई आवाज तो नहीं है. बाबल्या मैदानावरती आता भयान शांतता आहे. त्याचं कारण आहे ही वादळापूरची शांतता आहे, मजा येणार आहे. संकेत गढ़ रेड कर रहे हैं मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ. टो टच करने की कोशिश. शरीर का अच्छा संतुलन बनाया है, उच्च कद के खिलाड़ी है. सामने से ब्लॉक करना चाह रहे, ब्लॉक किया गया. वेल 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 क्या चल रहा है खेळ. फक्त इकडच्या बाजूने या गॅलरी मधनं टाळ्यांचा गजर होत नाही, बाकी 2 गॅलरी मधनं टाळ्यांचा गजर झालाय. सामना रंगतदार. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रसिद्ध पुजारी आदरणीय विठ्ठल चितळे यांचं देखील आगमन झालंय आणि मी विनंती करतो आमच्या मंडळाचे आधारस्तंभ गौतम रेड्डीच आपणास विनंती करतो आपले शोभा असते विठ्ठल चितळे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. चितळे सर या प्लीज. ताकत नजाकत दोनों का ये खेल है. कबड्डी आक्रमण हिफाजत दोनों का ये खेल है. शैलेश 24-23 एक की बढ़त संघर्ष के पास. अब डू और डाई करना पड़ेगा अप्लाई. 6 खिलाड़ी बोनस ऑन, बोनस की कोशिश. इंटरेस्टिंग है. अंपायर की सहमति मिलना बहुत जरूरी है. लंबे कद के खिलाड़ी बहुत अंदर जाके वो पॉइंट लेना चाह रहे, डीप चले गया. दूसरी बार कोशिश की. तीस सेकंड का समय बहुत इंपॉर्टेंट होता है. 24-24 मैच बराबरी पर है और कमल हो करीबी मामला, करीबी मामला. एक तीर में कितने शिकार. कितने पॉइंट मिलेंगे. 4 पॉइंट आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 4 पॉइंट आहेत. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर अर्थातच प्रसिद्ध उद्योजक तदनंतर राष्ट्रीय खेळाडू आदरणीय सन्माननीय सचिन कदम सरांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक पिसे सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. खेल बदल गया. एक बार फिर गुरुकुल ने कमबैक किया और सौरभ मोहिते सामने से ब्लॉक करते हुए सेंटर का सपोर्ट आया. ऑल आउट होने के आसार पर, ऑल आउट होने के आसार है और सरेंडर करेंगे. सरेंडर कर रहे हैं क्योंकि समय बचाना चाह रहे हैं, वक्त अपने टीम के लिए बचाना चाह रहे हैं. क्या ये खेल रहे. पिछले 2 मिनट में संघर्ष ने वापसी का बिगुल बजाया था. इस 2 मिनट में गुरुकुल ने कमबैक किया. डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन कबड्डी का खेल बदलने के वक्त नहीं लगता. कबड्डी का खेल 4 मिनट में बदला है. पहले 2 मिनट संघर्ष के, उसके बाद में 2 मिनट गुरुकुल. क्या पलटवार किया गया. 24-32
अब जाकर अगर संघर्ष को ये मुकाबला जीतना है तो ऑल आउट करने की जरूरत है। सही, अगर ऑल आउट करेंगे तो कमबैक करने का मौका नहीं। तो गुरुकुल एक तगड़ी टीम है, दावेदार टीम है, प्रबल टीम है, प्रबल दावेदार टीम मैदान के अंदर। संघर्ष ने हमेशा दूसरे हाफ में अच्छा प्रदर्शन किया है, पहले हाफ में इनके लिए संघर्ष रहा है। शैलेश उभरते हुए खिलाड़ी है, हुनरबाज खिलाड़ी, पैरों का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। राइट कॉर्नर की तरफ चलेंगे, सुरक्षा पंक्ति पूरी तरह से चौकन्नी है। एडवांस टैकल करने का प्रयास, जब तक मैदान के अंदर शैलेश है तब तक टाइगर जिंदा, वो कमाल के खिलाड़ी है। 25-32 संकेत गर्शी, सदी सालवी बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी। मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ चलेंगे, अब तो ज्यादा अंदर नहीं जा रहे, डीप नहीं जा रहे हैं। हॅलो, इथे बघा या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी एक राष्ट्रीय खेळाडू आणि हा संघर्ष जो मैदानात खेळतोय संघ, त्या संघाचे एक दिग्गज खेळाडू उद्योजक आदरणीय सचिन कदम सरांचं या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय। मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार आपल्यास विनंती करतो, आपले शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सचिन कदम यांचा आपण यथोचित सन्मान करायचा है। शैलेश बहुत अच्छा काम कर रहे हैं, बीच मैदान पर अच्छा कार्य अपनी टीम के लिए करते हुए। हुकुम का इक्का है, 7 की बढ़त गुरुकुल के पास। क्या मुकाबला चल रहा है, डू और डाई। लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए, खुद के लिए वो जगह बना रहा है और इस वक्त सामने से ब्लॉक किया। क्या बात है, सोचो मत, शुरुआत करो, वादा मत करो, साबित करो, बताओ मत, करके दिखाओ। ये एक बार फिर इस मुकाबले में करके दिखाने का समय। दोनों तरफ से देखिए कितने पॉइंट मिलेंगे, एक पॉइंट बहुत दिया गया। छब्बीस 33 पुलास के भी इस वक्त गुरुकुल की टीम बहुत अच्छा कर रही है, लेकिन निगाह रहेंगे इस खिलाड़ी के ऊपर। ये भी एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया है, पैकिंग लगाने की कोशिश। 6 खिलाड़ी बोनस ऑन, अच्छी पोजीशन बना रहे हैं, सामने से ब्लॉक करना चाहते हैं, इस बार कमजोर कोशिश है। 2 पॉइंट मिलेंगे। ही दूरी भारी पड़णार, 26-35। टू और डायरेक्ट है, इसलिए लगातार 2 जब आप रेड करने पॉइंट लेना बहुत जरूरी होता है, ताकि वो डू और डायरेक्ट आपको करने नहीं पड़े। ओह, सेंटर के खिलाड़ी को टारगेट किया और पॉइंट भी लिया है। 27-35 काउंटडाउन बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। अब फिलहाल संघर्ष के पास 5 खिलाड़ी हैं, बोनस आपको नहीं मिलेगा। 27-35 दर्शक काफी संख्या में मौजूद है। ये मुकाबला समाप्त होने के बाद ग्रैंड फिनाले फाइनल का मैच 5 के डिफेंस में संघर्ष है, बहुत अच्छा खेल रहे हैं। पैरों का अच्छा मूवमेंट आप देख रहे हैं, फुटवर्क बहुत बढ़िया। राइट कॉर्नर की तरफ थोड़ा अंदर चले गए थे, डीप चले गए थे, पर शूट करना चाह रहे हैं। और शैलेश जिनके ऊपर बिल्कुल वो दारबदार। हॅलो, आणखीन एक मान्यवर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मंचावरती उपस्थित आहेत प्रसिद्ध उद्योजक आदरणीय शुभम पिसे। आमच्या विनंतीला मान देऊन या क्रीडा स्पर्धेसाठी मंचावरती उपस्थित आहेत। विनंती करतो आमच्या मंडळाचे राहुल कांबळी, आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। राहुल कांबळी, येस प्रशांत। मैदानात शैलेशला आपण बाबूला पाहिलं ना तर अगदी तो घामाघूम झालाय। मातीतला कबड्डीचा खेळ आहे, म्हणजे दोन्ही बाजूला डिफेंडर आणि रेडर हे घामाघूम झालेले आपण पाहिलेले आहेत। आज थोडंसं मॅटवरती आपण आलोय, खेळ बदलला आहे, म्हणून नेहमीच म्हटलं जातं की मोत्यांच्या हारापेक्षा घामांच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो। आज मैदानावरती शैलेश बघा, शैलेश घामाघूम झालाय, निकराची झुंज तो देतोय, अथक प्रयत्न तो मैदानावरती करतोय। समय अच्छा नहीं चल रहा है, तब जाकर अगर देखे तो लड़ना बहुत जरूरी है।
शैलेश दोबारा रेड कर रहे हैं 27-35। गुरुकुल टीम ने अभी तक मिलजुल कर काम किया है। उनको पता है कि 1 से 11 होता है और मैदान के राइट कॉर्नर की तरफ चले गए। हमला करने की कोशिश, टो टच करना चाह रहे थे, इस बार हैंड टच करने का भी प्रयास किया गया। सारे स्किल इनके पास है और चौकन्ने खिलाड़ी। हेलो सुरक्षा पंक्तियां, ओ ये करीबी मामला है, बहुत दिया गया, बहुत दिया गया। हेलो। सूरज वहां मौजूद है, अंपायर कर यानंतर रहे हैं। होणारा अंतिम सामना न्यू इंडिया विजय चिपळूण विरुद्ध चालू सामन्यातील आमच्या विजेता क्रीडा संघ. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. जर पाहिलं तर उद्योजक सचिन कांबळी देखील उपस्थित आहेत. विनंती असेल रोशन सावर्डेकर आमच्या मंडळाचे, रोशन सावर्डेकर आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते आपण सचिन कांबळी सरांचा सन्मान करायचा आहे. नहीं ज्यादा अंदर चलेगा, अगर इतना ज्यादा अंदर जाएंगे तो आप अभिमन्यु बनने वाले। 28-37 गुरुकुल टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। चार के डिफेंस पे इस वक्त संघर्ष की टीम है और किक लगाने की कोशिश, बैकिंग लगाना चाह रहे थे लेकिन राइट कॉर्नर पर खिलाड़ी पूरी तरह से चौकन्ने है, अच्छा काम कर रहे। नया हीरो, संघर्ष के लिए नए हीरो की तलाश होगी। परसुट करने का प्रयास किया गया, दोनों तरह से खिलाड़ी देखिए इस वक्त बढ़िया काम कर रहे हैं। 28-37 दर्शक काफी संख्या में मौजूद है और एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं। प्रतियोगिता का आज का ग्रँड फिनाले सुधीर भोसरी क्रीडानगरीमध्ये आपण हा कबड्डीचा थरार पाहताय। मैदानावरती थोडासा खेळ शांत झालाय, त्याचं कारण आहे गुरुकुल संघाकडे मोठी आघाडी आहे। संघाचा नायक इथे साईराज, जसं आपण पाहिलं तर आमच्या मंडळाचे हितचिंतक किरण कांबळी हेलो हे देखील क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. येस प्रशांत. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और गुरुकुल टीम ने यहाँ से वो टाइम आउट लिया है। संस्कृति की शान कबड्डी, मर्दांगी की पहचान कबड्डी, साहस दिखाने का नाम कबड्डी, हेलो, हेलो। देश के युवाओं की जान कबड्डी। ट्वेंटी 37 जॉर्कस हेलो। पर अपन आप ये टूर्नामेंट देख रहे हैं। ऐसे बहुत सारे अच्छे टूर्नामेंट देखने के लिए इस चैनल को आपको शेयर करना होगा, सब्सक्राइब करना होगा। आखिरी 5 मिनट का समय बहुत ही बेशकीमती है। 4 खिलाड़ी मैदान के अंदर और छलांग तो लगाए लेकिन संघर्ष के सारे खिलाड़ी ने दबोच लिया है। मजा आएगा। काउंटडाउन शुरू हो चुका है। अब गुरुकुल की बारी। एंकल होल्ड, फंटास्टिक। क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी प्रशांत सरांचे पीए आदरणीय गुलजार गोलंदाज यांचे देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. 29-38 अभी भी बैकफुट टीम में संघर्ष करे बीच मैदान पर। एक बार लग रहा था यहाँ से वो इन्होंने वापसी का बिल्कुल बजाया, लेकिन जिस तरह से कमबैक किया गुरुकुल ने 2 मिनट के लिए वो खुशी आई थी, उसके बाद में दोबारा संघर्ष जारी रहा है। आखिरी 4 मिनट का समय। अंपायर की निकाय बिल्कुल इस वक्त पूरे मॅच के ऊपर बिल्कुल है। अंपायर अध्यक्ष त्यांचे मॅचवरती आहे लक्ष टाकतात, प्रत्येक खेळाडूवरती कटाक्ष। खूप चांगलं रेफरीचं काम या संपूर्ण टीमने केलेलं आहे, अर्थात पंचाचं काम अगदी डोळ्यात तेल घालून। उत्कंठ मांडणार का ते पाहूया। त्यासाठी संघर्ष संघाला एकदा गुरुकुल संघाला अलॉट करावं लागेल। आपण जर पाहिलं तर प्रशांत सरांचे पीए आमचे मित्र गुलजार गोलंदाज उपस्थित आहेत सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेसाठी. तर राहुल कांबळी आपण विनंती करतो आपले शुभ हस्ते, राहुल कांबळे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. राहुल कांबळे. आपल्या महत्वाचा सामना मैदानावरती सेमीफायनलचा मॅच आहे। 29-38 थोडासा वेळ घेतला जातोय।
बऱ्याच जणांनी टाइमपास हा चित्रपट बघितला असेल. तो चित्रपट होता ही गुरुकुलची रणनीती आहे. टाइमपास करतात त्याचं कारण आहे त्यांच्याकडे मोठी आघाडी आहे. अँकल होल्ड काय ताकद आहे या खेळाडूकडे. संकेत घडची आज हेलो अँकल होल्ड करतात. थर्ड तंत्र अप्रतिम आहे. चांगलं स्किल. आता दबाव या ठिकाणी वाढवलाय. 3 खेळाडू आहेत. 3 डिफेंस मध्ये काय तसा संघर्ष. फिलहाल इस वक्त सुपर टैकल करने का मौका भी है. ऑल आउट का आसार भी हो सकते हैं. इस बार ज्यादा अंदर चले गए, भाग रहे हैं, लेकिन सुपर टैकल, सुपर से ऊपर का ये टैकल था. आंकड़े देखिए क्या बता रहे. 8 की बढ़त है. अंदर चले गए शैलेश. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. बोनस की कोशिश की है और बोनस मिला है. लगातार 3 पॉइंट. 32-39. कुछ देर के लिए खेळ रुकने वाला आहे. आता खेळ पुन्हा एकदा वेगवान. बाबल्या या मॅच मध्ये मजा येणार. शेवटची 2-3 मिनिटं. आता बघूया किती मिनिटं ती आपण बघू, परंतु ते पंच सांगतील. परंतु हा जो येणारा वेळ आहे, आता येणारी जी वेळ आहे ती अतिशय महत्वाची आहे. खेळ आणि वेळ कधीही बदलू शकतो आणि जिता कबड्डीच्या खेळामध्ये देखील ठासून भरलेली आहे. चर्चा होते. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए. बीच मैदान पर चर्चा हो रही है. चर्चा दोनों तरफ से हो रही है. प्लान बन रहे हैं. खिचड़ी पक रही है. 7 की बढ़त गुरुकुल के पास. शैलेश जिनके ऊपर दारोमदार रहेगा. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा रसिकांसाठी गेली पहिल्या दिवसापासून मी अनाउन्समेंट करतोय. लकी ड्रॉचं आयोजन केलंय. लकी ड्रॉच्या कुपनची किंमत आहे फक्त 10. नवीन आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी बघा थोड्या वेळाने लकी ड्रॉचं सोडत देखील होणार आहे. महिलांसाठी लकी ड्रॉसाठी असेल एक पैठणी साडी, तर पुरुषांसाठी असेल इथे एक स्मार्ट वॉच. 32-39. थोड़ा सा समय ले रहे. बॉक्लन की तरफ चले गए और उसके बाद में ज़्यादा अंदर नहीं जा रहे, ज़्यादा डीप नहीं जा रहे. शैलेश इंपॉर्टेंट खिलाड़ी है. किक लगाने की कोशिश. इस बार आक्रमण कर रहे हैं. बहुत अंदर जाके बहुत डीप जाके बोनस प्राप्त करने की कोशिश. पोजीशन बना रहे हैं और इस बार लंबे कद है. बुरा वक्त चल रहा है इसीलिए मैं मौन हूं. मेरा समय आएगा तो बताऊंगा आपको मैं कौन हूं. शैलेश बीच मैदान पर है. जब तक वो है तब तक टाइगर जिंदा है. 33-39. प्रेक्षकांनाही माहिती आहे येणारे 2-3 मिनिटं काय जी मिनिटं असतील ती अतिशय महत्त्वाची. काही सेकंद असतील ते महत्त्वाचे असतील. पंच तुम्हाला निश्चित सांगतील आता किती मिनिटं शिल्लक आहेत, परंतु 1 मिनिट शिल्लक आहे. शेवटचं 1 मिनिट. परंतु या मॅचमध्ये निकराची झुंज दिली. 1-1 सेकंद देखील महत्वाचा आहे. बहुत ज्यादा अंदर चले गए. कवर होल्ड करने का प्रयास कर रहे थे. सामने से ब्लॉक करने का प्रयास. कामयाबी नहीं मिलेगी. एकदा शैलेशसाठी टाळ्यांचा गजर ऐकायला मला आवडेल. काय खेळलाय तो संघर्ष असताना. मला माहिती आहे गुरुकुल संघाचं पारडं जड आहे, पण अशा वेळेला या मैदानावरती तो वाघासारखा लढलाय. अप्रतिम खेळ म्हणजे खरं तर 7 खेळाडू किंवा 12 खेळाडू 7 खेळाडूने 7 मिळाले तर इथे या मॅचमध्ये तुम्ही जिंकू शकता. सांघिक कामगिरी देखील महत्वाची. गुरुकुल संघाने सांघिक कामगिरी केली. परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहे. 2 पॉइंट मिळणार आहेत. आता तुम्हाला इथून जिंकणं अवघड आहे. 34-41. सौरभनं सरेंडर केले. 2 पॉइंट मिळतील. कितीचा फरक आहे. सामना संपलाय. गुरुकुल संघाने बाजी मारले आणि या सामन्यामध्ये गुरुकुलचा संघ विजय प्राप्त करत फायनल मध्ये प्रवेश करतो आहे. निविंद विजय क्रीडा मंडळाविरुद्ध त्यांना खेळायचा आहे अंतिम सामना, अंतिम महासंग्राम. डीजी मास्तर.